ही माझी दोन्ही पोरं आहेत बरं का. बस त्यांना मी लॅपटॉप आणून दिला हाय. माझ्या कंपनीचा. माझा नाही बरं का, माझ्या कंपनीचा. हा माझा पर्सनली आहे बरं का लॅपटॉप, असं काय प्रॉब्लेम नाही बरं का. पण नाही ते लॅपटॉप ही अभ्यास कमी पुस्तक घ्यायचं लॅपटॉप नाही. व्हिडिओ चालू आणि पुस्तक घ्यायचं लॅपटॉप मोठा आहे. गाणं खाली तिथं लॅपटॉप आहे. ही पोरगा खूप आहे. ही गाणं लावून ह्या लॅपटॉपवरनं सोल्युशन्स काढतंय आणि खोलून देणार बघा. ठीक आहे. हे guys तुम्हाला दाखवून प्रॉब्लेम देईन. आता आम्हालाच कळलं नाही ग. की डॉक्टरला दाखवायची का आम्ही सॉल्व करायचा. तुम्ही सांगा तुमच्या मते. आम्ही काय ऑनलाईन बिनणार नाही बरं का, पण तुम्ही सांगा ह्यांच्यासाठी काय काय सुविधा करायला पाहिजे तुम्ही. लॅपटॉप द्यायचा, ही द्यायचं, पेन्सिल द्यायचं, रेझर द्यायचं, याव करायचं, त्याव करायचं. अहो आमच्या टायमाला टोकाची पेन्सिल असे, टोकाची, तिला बी आम्ही घासायचो आमच्याकडे पण आहे. आणि ती दिकार बरं का माझ्या इकडं. त्यातनं लिहायचो आम्ही बरं का. आता ह्या पिढीला आम्ही लॅपटॉप दिले, ही कलियुगातली येते. आम्ही बी कलियुगातलीच आहे, पण आम्ही 90च्या आतले आहे बरं का. पण ही आमच्या अवलाद जी पैदा झाली का नाही, ही आहे आमच्या भैयाची पेन्सिल. डेंजर आहे ती बरं का, डेंजर. ही रिअलिटी सांगतो तुम्हाला. ती पेन्सिल नाही माझी. ही 500 रुपयाची पेन्सिल. ही आहे आमच्या त्यांना भैयाची गोल्डची जर आमची पेन्सिल. कहाणी त्या सांगितली का दोन्ही नाही ही 500 रुपयाची की मी असा आणि होतो, मी ते होतो, किंवा मी 20 रुपयामध्ये कामाला जायचो, काय ऐकत नाही तू, काहीच ऐकत नाही ते. 500 वाली. हे अशा आमच्या अवलाद. ती 500ची आहे आणि ही काहीच ऐकत 400ची नाही. आहे. 400. म्हणजे त्यांना वाटते माहिती आहे काय, आम्हाला सगळं म्हणजे एज्युकेशन म्हणजे सगळं फुकट भेटलं नाही. कारण काय माहिती आहे का, सरकारनं सगळी मराठी शाळा बंद करायला ठरवले. आणि तसे पहिलीपासनं ह्यांना चांगल्या शाळेत शिकवलं बरं का. आपण आपल्या लायकीच्या जास्त शिकवलं, जेवढी आपली लायकी होती ना हीच ते लायकी पाहिजे. नाही तेवढी. त्याच्यात लायकी आहे. आणि ही आहे ना, ही बी दोन्ही बी इंग्लिश बोलते ती, पण दोन्ही बी काय आता सांगायचं तुम्हाला. Hey guys, I speak English with you, but he doesn't speak with English everything. आता काय बोलायचं. मुस्कल खाली सांग. आम्ही काय माहिती आहे का, आम्ही मराठीमध्ये शिकल्यामुळं आमचं व्हायचं अडचण झाली. पण ह्यांनी समजू नका की आम्हाला इंग्लिश येत नाही. मी स्वतः आय एम डिप्लोमा म्हणजे वेगळं झालं, सॉरी. मी काय असते इकडे? बस. आर्मीमध्ये स्वतः मी इन्स्ट्रक्टर राहिला माणूस आहे. मला माहीत आहे की लोकांना काय पाहिजे किंवा त्या मुलांना काय पाहिजे. आणि मी इन्स्ट्रक्टर म्हणजे असं नाही की बरं का, माझ्यापेक्षा सिनियर सुभेदार नाईक सुभेदार त्यांच्यावर बी ही केलं आहे. म्हणजे माझा लेक्चर असायचा, लेक्चरमध्ये परफेक्टली राहण्याचा रिझन काय माहिती आहे का, स्वतःला नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी ते राहिलेलो आहे. त्यामुळं मला हे आमची पोरगी काय दाखवते माहिती आहे का, क्लास मॉनिटर त्या शाळेचं नाव आहे ती. असं द्या, चांगली गोष्ट आहे. मी आमच्या क्लासची मॉनिटर आहे. आणि माझा मुलगा बी स्पोर्ट मॉनिटर आहे. नाही, त्यानं दुसऱ्याचं बॅच घेतलेलं. मी बी शाळेमध्ये बरं का खेळमंत्री होतो. खेळामध्ये मी भरपूर परफेक्टली असल्यामुळं खेळमंत्री मी असायचो हमेशा. माझा जीवनात कधी पहिला नंबर नाही आला शाळेमध्ये,
पण दुसरा तिसरा चौथा काढायचो मी हा माझा माझ्या ताकदीनं. काय बी दाखवून बसून गेली शांत बसत जायचं. ठीक आहे. त्यानुसार बरं का, पण म्हणण्याचा उद्देश एवढाच व्हिडिओ आहे, झाला बाकी काय नाही. मुस्काय पडीत तोंडाकडे गेलं. म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही तुमच्या मुलांच्यावर इंस्टा चालवतात, फेसबुक चालवतात, त्यांचे बाकी जी पण ॲप असेल जी तुमच्यापासनं तुम्हाला माहीतच नाही की डाउनलोड करते जी, त्यांच्यापासनं तुम्ही स्वतः बघा त्याच्या आणि मोबाईलमध्ये. आणि माझे पप्पा खरंच रिक्वेस्ट आहे बरं का, माझे पप्पा माझं सगळं चेक करतात. आणि आमचा अभ्यास कंप्लीट नसला की पप्पा आम्हाला या छडीनं हाणतात. आपल्या मुलावर बी असंच कंट्रोल करा, एवढंच धन्यवाद आहे बरं का. नाहीतर ही जीवन लय बेकार आहे बरं का. तुमची पोरं बिघडल्याशिवाय राहणार नाहीत. 100% चॅलेंज. जय हिंद.